आज मला जो विषय दिला आहे तो ऊस पाचट व्यवस्थापन आहे. तर त्याविषयी बोलायचं म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट जर शेतकऱ्याला पचनी पाडायची म्हणजे शेतकऱ्याला किंवा आपल्याला जर पचनी पाडायची असेल तर त्यासाठी जास्त वेळ जातो. जेवढी चांगली गोष्ट तेवढा शेतकऱ्याला पचनी पडायला जास्त वेळ जातो. तर त्या पाचट व्यवस्थापनाचं पण तसंच आहे. तर पाचट व्यवस्थापन हा शेतीचा आत्मा आहे. पण त्याच्यातून आपण पाचट जाळल्यामुळे आपण ते शेतीचा आत्माच जाळून टाकत आहे असं माझं मत आहे. तर ऊस पाचट व्यवस्थापन हे का करणं गरजेचं आहे तर एक काडीपेटीतली काडी आपण ओढतो आणि 1 एकरातली ऊस आपण अर्ध्या तासामध्ये जाळून टाकतो. पण त्या हेक्टरी ऊस पाचट व्यवस्थापन जर केलं तर एका हेक्टरमध्ये 8 ते 10 टन पाचट मिळतं. त्याच्यामध्ये खत निर्मिती जी होती ती 4 ते 5 टनापर्यंत सेंद्रिय खताची निर्मिती होत असते. तर पर्यावरणावर काय परिणाम होतो त्याचा तर पाचट जाळण्यामुळे होणारं जे प्रदूषण आहे ते थांबून जमिनीतील उपयुक्त जीवाणूंचं रक्षण करता येतं. तर शेतकरी पाचट का जाळतात तर शेतकरी पाचट जातात तर त्यांना शेताची स्वच्छता ठेवायची असते. त्यांना पाचट हाताळण्यामध्ये जे अडचणी येतात त्याच्यामुळे शेतकरी पाचट जाळतात. आंतरमशागतीमध्ये पण त्यांना अडचणी येतात. तर पाचट जाळण्याचे तोटे काय आहेत तर नत्र व स्फुरद यांची 90% त्याच्यामध्ये जळून जातात. सेंद्रिय कर्ब नष्ट होतं, प्रदूषण वाढते, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव मरतात. तर पाचट व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय तर आपल्या शेतातून जे पाचट निघतं ते बारीक करून शेतातच गाडणे आणि त्याच्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करणे शेतातच करणे म्हणजे पाचट व्यवस्थापन आहे. तर पाचट व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत तर पाचट पसरवणे, ऊस तुटल्यानंतर पाचट संपूर्ण शेतामध्ये किंवा एक सरीत पसरवायचं. बुडखे छाटणी, 10 कोयत्याने बुडखे जमिनीवर छाटायचे ज्यामुळे नवीन फुटवा हा जोमाने येतो. पाचट कुट्टी, ट्रॅक्टरचे लिट्रस कटर वापरून पाचटाचे बारीक तुकडे करायचे आणि त्याच्यामुळे कुजण्याची प्रक्रिया ही जास्त जोमाने होते. पाचट लवकर कुजवण्यासाठी काय उपाय आहेत तर ऊसाच्या बुडख्यावर असलेले जे पाचट बाजूला करून सरी आड पसरून घ्यायचं. सरीत पाचट नसल्यामुळे त्याच्यात आंतरमशागत चांगली करता येते. पाचटाचा जितका जास्त पृष्ठभाग जीवाणूंच्या संपर्कात येतो तितका प्रक्रियेचा वेग वाढतो. यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाचटाची कुट्टी करून घेतल्यानंतर ती कुट्टी कुजवण्यासाठी त्यावर एकरी 50 किलो SSP, 50 किलो युरिया आणि 4 लिटर डिकम्पोजिंग कल्चर जे कारखाना ऑफिसमध्ये उपलब्ध असतं ते कल्चर टाकायचे. तर पाचट कुजवण्याचा वेग आणखीन वाढवायचा असेल, लोक म्हणतात का बाबा पाचट कुजत नाही, लवकर कुजत नाही, आम्हाला पाणी द्यायला अडचणी येतात किंवा मग आंतरमशागतीला अडचणी येतात. त्याच्यासाठी पाचट कुजवण्याचा वेग वाढवण्यासाठी जैविक स्लरीचा पण वापर करता येतो. तर स्लरी तयार करण्यासाठी 10 लिटर गोमूत्र, 10 किलो शेणखत, 2 किलो गुळ, 2 किलो बेसन पीठ आणि 5 लिटर ताक 200 लिटर पाण्यात मिसळून 2 ते 3 दिवस भिजत ठेवायचे. त्यानंतर त्यामध्ये पाचट कुजवणारे जीवाणू म्हणजे डिकम्पोजिंग कल्चर मिसळून जमिनीवर शिंपडायचे. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर फिरवायचं आणि पाचट जमिनीत त्याच्यामुळे चांगलं मिसळतं. पण हे करताना तुमच्या जमिनीतील ओलावा जो आहे तो 60% पर्यंत ओलावा पाहिजे जमिनीमध्ये. तर त्याच्यासाठी त्याच्यानंतर कुजण्याची प्रक्रिया जास्त चांगली होते. तर पाचट व्यवस्थापनाचे फायदे काय आहेत तर पाण्याची बचत होते. बाष्पीभवन कमी झाल्याने 15 ते 20% पाण्याची बचत होते. खतांची बचत होते. रासायनिक खतांवरील खर्चात एकरी 4000 ते 5000 रुपयांची बचत होते. सेंद्रिय कर्ब हेक्टरी 7 ते 12 टन पाचट तयार होते. त्यातून जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब आणि मूलद्रव्य मिळतात जमिनीला. उत्पादनात वाढ, सेंद्रिय कर्ब वाढल्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि उत्पादनात 12 ते 13% वाढ होते. ओलावा टिकवून ठेवणे, पाचटाच्या आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो. तण नियंत्रण, पाचटाच्या थरामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही ज्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि खुरपणीचा म्हणजे निंदणीचा खर्च कमी होतो. मित्र कीटकांचे पण संवर्धन होते. जमीन सुपीकतेसाठी उपयुक्त असणारे गांडूळ आणि इतर मित्र जीवाणूंचे संवर्धन होते. पर्यावरणाचं कसं रक्षण होतं पाचट न जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण होत नाही आणि जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतात आता आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे अल निनो इफेक्ट आता जमिनीवर आपल्या हवामानावर होणार आहे. तर अल निनो इफेक्ट म्हणजे काय पाऊस कमी होणार आहे आणि आपलं तापमान जास्त होणार आहे. तर त्याच्यासाठी पाचट जर व्यवस्थापन केलं तर सेंद्रिय कर्ब जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढणार आहे. जमिनीचं पोत सुधारणार आहे. तर जमीन भुसभुशीत आणि त्याच्यामध्ये जमिनीमध्ये हवा पण खेळती राहणार आहे. त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ जास्त, जे पिकाची जे पांढरी मुळं असतात त्यांची वाढ होणार आहे. गांडूळ आणि मित्र कीटकांची पण संख्या वाढणार आहे.
तर शेतात पाचट ठेवल्यामुळे जमिनीचे तापमान जे आहे 3 ते 5% थंड राखले जाणार आहे. पाचटातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारणार आहेत आणि जलसंधारण शक्ती वाढणार आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांना ऊस पाचट भुट्टी करण्यासाठी 100% अनुदान देत आहे. गेल्या मागील 4 वर्षापासून भीमाशंकर सहकारी ऊस कारखाना हा जो आहे तो शेतकऱ्यांना 8 कॉन्ट्रॅक्टर त्यांनी नेमलेले आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला ते शेतकऱ्याच्या म्हणजे शेतामध्ये जर ऊस पाचट भुट्टी केली तर त्या शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. तर याचं ऊस पाचटाचं जर योग्य व्यवस्थापन केलं तर खोडवा ऊसाच्या उत्पादनात हेक्टरी 5 ते 10%. सर आता मी औषधी पूर्वीला होते तर ते आता तिथलं 450 हेक्टर आहे. म्हणजे खोडवा समजा 450 हेक्टर त्याचं व्यवस्थापन करायला किती मशीन लागतात, कसं लागतात, काय करायला पाहिजे? सर त्याचं तसं व्यवस्थापन करायला पण शेतकऱ्यांनी जर मानलं म्हणजे नाही का ऊस पाचट करायचं आणि शेतकरी काय करतो आपल्याला दुसरं समजा पीक घ्यायचे लगेच ऊसाच्या नंतर लगेच पीक घ्यायचे तर शेतकरी तो पाचट जाळून टाकतो. शेतकरी ऐकत नाही, हे माहिती आहे, ऐकत नाही, जाळत नाही. मग त्याला जर आता हे कारखाना अनुदान क्राऊड आहे ना, आपल्या सर्वच्या क्राऊडला जे माहित आहे ते सांगायचं नाही, जे माहिती नाही तेवढं सांगायचं व्यवस्था. त्यांना काय माहिती आहे एवढं आता 100 हेक्टर क्षेत्र आहे याचं पाचट व्यवस्थापन करायचं बरोबर. साधारण किती मशीन लागतात, साधारण काय प्रचलित आहे, काय केलं गेलं पाहिजे बरोबर. एवढं एक्झिक्युशन झालं. आता बारीक सारीक सगळं नॉलेज माहिती आहे, सगळं असणार आहे. त्याच्या पुढचं तुम्ही देत राहा काहीतरी ट्रिक्स बघा एखादी गोष्ट कशी करायची तेवढं झालं चाल नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना काय ऊस 10 मिनिटं बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस तुटून गेल्यावर दुसरं पीक जे घ्यायचं असतंय तर त्याच्यामध्ये ते काय करतात तर लगेच त्याचं म्हणजे नाही का जाळून टाकतात आणि लगेच नांगरट वगैरे करतात. तर शेतकऱ्यांना आपण हे सांगायचंय तर तुम्हाला पीक घ्यायचं आहे पण तुम्ही काय करायचंय पाचट कुट्टी करायची, त्याच्यानंतर डबल रोटर मारायचा आणि खोल नांगरट करायची आणि थोडंसं त्याच्यामध्ये जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजे आणि तुम्ही जीवाणू कल्चर जे फवारणार आहे तर त्याच्यानंतर अशा पद्धतीने जर केलं तर तुमचं जमिनीमध्ये जे पाचट आहे ते लवकर घुसतंय. आणि पाचट शेतकऱ्यांना पाचट व्यवस्थापनाबद्दल आपण जेवढी माहिती सांगू तर प्रत्येक शेतकरी हा पहिल्यांदा नाहीच म्हणणार आहे प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याला तर नाही जमणार मॅडम किंवा नाही येत तर आपण 4 वेळा जायचं 5 वेळा जायचं तर त्यांच्याकडून करूनच घेतल्याशिवाय आपण यायचंच नाही. असं प्रत्येकाने जर ठरवलं तर ऊस पाचट व्यवस्थापनामध्ये आपल्याला काम करता येईल. धन्यवाद.